काय झालं बाबा? फोन आलाय ती माणसं आल्यावर मग तुझं त्यांच्या पुढे डोकी बाबा झालंय सगळं, आता थोडंच राहिलं होतं. एक तर तुम्हाला म्हणलं माझं लग्न करू नका इतक्यात, तर तुम्हाला लय घाई उठली, मला हाकलायची घरातून. इथंच राहतो, इथंच राह. घर जावाय बघतो तू इथंच राह. हा चालेल. तू हल्लं पाहिजे चालन म्हणती परत. लग्न वयात झालं म्हणजे बरं असतं. पोरग शिकल्या हा नाही का मी 50 वर्ष म्हातारी झाली. नोकरीला ये, नाही तर तुला कोण शेतकरी पसंत नाही करायचं. हाय का आकार वकार काय आपल्याकडं? येतं का भाकरी काल नव्हतं तुला? आता नसलं येत तरी मग आता हा म्हणून बायका कशाला करते माणसं? सोच आयटम आहे का तू? करती दात काढती लाड दुसरं काय करायचं लग्न तुझं? माझं करायपेक्षा दादाचं करा ना. दादीचं कुठं लग्न करते ते आता ते तुला माहित नाही का? त्याला लग्न करायचं आज त्याला लई घाई पडली, ती सारखं माझ्याकडे येतं करीत म्हणलं त्याच करून टाका एकदा. काय होतं बापू काय चाललंय तुमचं? लगीन करायचं ना तिचं आपल्या जिंजीचं लग्न करायचं आणि माझं कधी करायचं लग्न? माझं म्हणणं पाहिजे ना मी नवीन मग ही नगान वाटली की लगेच तुझी नवीन पूजा आपल्याला लगेच कराय ना साठवलं म्हणतो तुझ्यासारखी पोरगी असायला पाहिजे ना. माझ्या किती चांगली मुली पाहिजे तुझ्यासाठी चांगली चांगली पोरगी तुझ्यासारखा नवरा बघावा लागेल बाबा. मग आता त्याला चांगली पोरगी म्हणलो तुला मनात लग्न करायचंय बाबा. हिला द्या आपण लगेच मुलं हिला लग्न करून टाका. माझं पण लग्न झालं पाहिजे. पाहुणे याचा टाइम झालाय. पाहुणा आल्यावर काय गोंधळ घालू नका. आणि तू जर बोलला तिथं तर तुला लय माझं पण लग्न करायचं बाबा. पिल्ली करायचं. याला सांगा तुम्ही पहिलं. हिला लवकर कपून टाका मग माझं पण लग्न करा. मग त्याला काय कुठं दान धर्म करायचा का? मला काय सांगतात हे याचं तोंड चांगलं नाही त्याच कोण बघायचं याला? ही पुरी अशा येत की त्यांना मस्त पोरग कसं असू दे गाडी बंगला आईस करायला भेटली ना त्याच्याबरोबर. पण त्याला काय फक्त आता थोडस आहे बाकीच काय पोरं मला काय तोंड बोलता येत नाही. लग्न येतं माझी खेळा नाही शिक्षण नाही माझ्यात काय कमी फक्त मला बोलता येत नाही. 25 एकर क्षेत्र आहे. कधी गेली बघा कशी पुढं काय तू हँडल करतोय. तू एक माहीत नाही गेलेला मी लगेच आधी मस्त म्हणजे बायको करून आणत असतो का आई जब पण मारी बायको घेऊन येणार. काय कमी? ही सगळं वाढलंय. कमी तर कुठूनच नाही. त्याच्या मागं वांद आहे. कसं नाही म्हणावा मावळीला मी चांगलं बोल बाबा एक तर ह्याचं तोंड चांगलं नव्हतं, बोलता येत नव्हतं. मग ह्याला खाऊन खाऊन एवढा कोण पोशिलाय? आता खाणार तर न ताट लेकरू खाई नाही. तू काम करते मरण मग तिचं मग पोटभर जेवते आलो मग तू चाललंय 4 भाकरी खातो. माझं नाही वजन ते फक्त 100 किलो या 100 किलो. आता 100च्या पुढं 1 किलो सुद्धा वाटत आणू नका. आता 100च्या खाली यायचं 99 आणू कानी येतो कानी यायचं. हा अरे पाहुणे आले तू अंडाव बोट आणि गप काय नाही बोलायचं अजिबात काय बोलणार नाही. कशाला बोलतोय मग? बोलणार पाहुणा आल्यावर नाम नाम घालू का? हा घाल घाल चट राम राम. ए पुऱ्या चल पटकन आण गोदरे गाणं काय होतं. असं सेण्यासारखं काम करायचं मस्त. आमचं पोरग अख्खी शेती ओढतंय म्हणजे करून घेतो. 25 एकर क्षेत्र आता काय बस किती आहे मायापाशी बस कवर वस्तू बरं आहे खालीच. एवढ किती आहे पुरी ओळखलं का? आले बाबा. नाही मुलीला टाइमच लागतो आजकालच्या जरा आवरायला. पोरींच्या पहिल्यासारखे का फटा नीट ये बा बस हा बस तिथं ग्रॅज्युएशन करू राहिली. आता झाल्यात परीक्षा पास होईल. पुढं शिकायचं म्हणतो. आता कुठं शिकवायला पोरग मोठ अख्खी शेती हँडल करतो.
ही मोठं आहे का? नवरदेव. राम राम. हा नवरदेव आहे ना. आवडला तुला? मोठं पोरग माझं. मोठं पोरगं? 25 एकर शेती हँडल करते. लग्न फिग्न काय? काय ते चालले आता ते दिदी झालं म्हणजे. जमून टाकायचं. ठेवायचं नाही. बाबा मोनाला माझ्या ते आपल्या दिदी झालं ना. मुलगी आहे मला हा तुमच्याकडे आहे पोरगी आहे का ती करायची म्हणते. पोरगी होय हा. बघावं लागेल गेले. नाही आता एवढी बारीक पोरगी एवढी बारीक हा. बारीक आणायची यासाठी. त्याला काय गळ्यात मशीन 25 एकर क्षेत्र आहे. नवं होय काय? हा. मग आपली यांना येते काय? हा. बर 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 त्यांना येत ना मला पोरगी आहे का नाही? बघायला त्यांना नाही नगीत नागाची पोरगी बघायला ही दाजी ना मला दाजी दाजीला मग पोरगी बघायला जाऊ का? दाजी 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 पोरगी बघा दाजी मला पोरगी बघायला आम्हाला मुलगी बघायचा कार्यक्रम करायला बोलवलंय ना. तू वेळ झाले हा. मी काय मला लग्न करायचं त्याला बांधून ठेवा ना कुठेतरी. बस का तिथे अंगावर. अगोदर दिदीचं लग्न झालं ना. मग नगीत माझं लग्न लावायचं त्यात म्हणतात लग्न झालं पाहिजेत माझं. 25 एकराचा बाग आहे तरी तू तुमच्याकडे पोरगी असली तर हाय म्हणतात. हाय ना. कोणी आहे का? माझं लग्न लावून देणार काय? पडले काय कुठं हाय काय का म्हणता ते मागा लागा ना आपले. असलं पोरग म्हणलं नाही बाबा आपल्याकडे नाही नाही मामा मुलगी नाही म्हणतात. तुम्ही उठा बाबा तुम्ही उठा करा निघा बांधून ठेवा राहू तुम्ही. मुलगी नाही म्हणतात मग त्यांना इथं दाबून काय आखणून नावा त्यांना आतून लावायला नको यांना आखणून नाव मला मुलगी नाही म्हणतात. पोरगी बघाय आलोय. मग मला पण मुलगी मागा गेलो मी. बघू. आम्ही कधी तुम्हाला आमची बहीण दाखवलं मी कमी पण मुलगी दाखवा. अरे बाबा पहिला मला पहिला मला पोरगी बघू दे. मला वाकणं नाका वाकणं नाका मी राग आले मला सुद्धा ऐकायचं नाही. पण मी कांतोय केव्हापासून पिसळलंय. लहानपणापासून लाडात मोठं झालेले. अहो याला बांधून टाकाय पिसळलंय वाटतं ते. आणि मला काय म्हणतो पिंटानं तिचे ही कोणत्या बोला आणतो बाई काय नको याच्या लग्न नाही करायचं. दोनशे पोराचं काय करतो ती नोकरीला आहे. नोकरीला पगार आहे लाखभर. मला म्हणतो तुझ्या त्याची मुलगी नाही. मुंगी काय मुंगी संग लग्न करायचं. मुंगी ना मला नको नको का हो मी काय माणूस आहे. हो मामा सांगा मुंगी म्हणतो वा मुंगी मला नको नको का हो तुला सांगतो मामा जो काय म्हणतो तुझ्या त्याची मुलगी नाही. मुलगी भेटणार नाही म्हणतो जो तू काय म्हणतो भेटन मुंगी मुंगी भेटन लाल पाहिजे काय पाहिजे. मुंगी मुंगी म्हणते आले नवनी नवनी अरे नवनी मला लग्न करायचंय लग्न. याला पाठवा आपण काय झालं तुला अरे मी म्हणलं ना तुला मग की आणतो लग्न नाही पाहिजे बाबा तू नको कोण. अरे नोकरीला आहे मोठा पगार आहे. तुझं बी लग्न लावून देईन पोरगी बघन जरा. त्यांना येत ना मला मुलगी बघतो का नाही. असल्या पोराला कोंडून ठेवायचं ना तुम्ही. काय म्हणते कोंडून द्यावं म्हणते टाकतो कोणा म्हणते ना मी या मायला येणीत टाका ना समजून टाका. नवरदेवाची आई आहे ती आपल्या दिदीला त्रास करेन पुढे जाऊ. याला टाकी काहीच बोलत नाही. नवनीला त्रास मग आता त्याच्या आईला लोक काय म्हणू आपल्या दिदीला त्रास ती कधी म्हणजे घरात कोणा नाही
नाही मग मला येतो मग. थांबा. चुकी झाली तुला उगाच घरात कोणा म्हणलं तुला कुठेतरी लांब सोडून यायला पाहिजे पिसा आणि पाहिजे. मी याला तर मुलगी नाही लग्न नाही नावाचे याच्या संग. घाडवा गप्पस की जरा काय होतंय तुला तो काय म्हणतोय याला कुणीतरी तोडून या मला कुणीतरी आम्हाला 25 एकरची किती 25 एकरची मान मागणं मिगणं सगळं मान आहे. भाई मी काय म्हणतो खाली सब टायटल नाही का त्याला काय बोलतं काहीच कळाना असं असलं का ते कळन ना आम्हाला काय बोलतं. ते सांगतोय मी 25 एकराचा मोठा बागायतदार आहे, मलाही नाव ठेवते मग आता ते लेकराला वाटतं. नाव ठेवले होय नाव आहे. मग तुला तुम्ही कशाला काय म्हणलं? म्हणला? कोण ह्यो म्हणला तिकडं माझ्या तोडून या नाही नाही नाव ठेवलं चुकीच झालं खरं म्हणजे शिवाय घालायला पाहिजे होती 2-3. काय काही म्हणत नाव लोक का ते मी यांना उठून कुठून मी उलटा टांगेन मी उलटा टांगेन तिकडे नाळाला आंब्याच्या आणि ते म्हणा लग्न शांत बस शांत मत तुम्ही आता घरी घालू हा तोंडा बोट नाना मत घेऊ घेऊ ना आताच्या घडी नाकात बोट ते आपलं तोंडर बोट. हा. म्हणजे याला काय सांगणार मी माझ्या दाणाला उंटा टाकीन मी तिची त्या दाजीला कुठं वय? उलटा टांगेत आहेत का उंट आहेत का तुमच्याकडे? उलटा टांगेत म्हणतोय दाजीला लिंबाला मुंगळ्याच्या. मी आता काय म्हणत नाही, तुम्हाला काय बोलायचं ना मला नाही बोललं खरंच करीन उलटा. अरे तू मग तू अहो, लग्न नाहीच असलं. हा. पण तुमचं शिक्षण किती झालं एवढं सांगा आता मुद्द्याला हात घाला. माझं वय माझं एम ए झालंय. MA झालं नोकरी पाणीचं काय नोकरी आहे ना आता 4 महिने झाले नोकरी लागलो. किती पगार आहे 51,000. ते लाख म्हणलं होतं ना ह्यो बरोबर? 1,51,000 हा, मग एक वर एक त्याला त्या पोरांनी इतकं येडं केलं काय बोलायचं सुधराना. बंगला बिंगला हा आहे ना. बंगला आहे ना अहो, बोला की पहिला मा बापाला इरीत नेऊन टाक काहीच बोलत नाही. अहो, लग्न जमाला आलो बोला की काहीतरी. तिला येडे पोरग ती खरंच उचलून टाकीन मला हा तो आईन ती बोला बाबा काय बोलायचं मग तुम्ही मला राहा त्याचं बेहूच वाटतंय. वावर किती आहे वावर 12 एकर आहे. बरं, बागायत आहे का? बाग आहेत एकटंच पोरग आहे का? हो एकटंच पोरग मग हे कोणाचं आणलं ते मित्र आहे ना. चुकते नाकात बोट घालून शिमड खात अरे जाऊ दे शेंबडे ती त्याच्याकडे मग काय म्हणे मी आता तुला नाही काय म्हणे तुम्ही थांबा थांबा गेले ना पाहुणं म्हणून मला मत नाही पण माझं लग्न ठेवून तुम्ही काय एवढा पैसा पाण्यावाला नवरदेव पळून गेला ना तुझ्यामुळं कोणत्या पोरीचं लग्न बघू आपण न पाहून बघू आता काय होतंय तुला नाही आपण नको नको आपण नवा देऊ गेले बघून ही सौदा होत नको नको आपण बघू ना तुम्हाला 5-5 नवरे करायला निघालाय डुकरा. काय करू अरे तू म्हणलं तुला बोलू नको म्हणलं मी कुठं माझा मी गप्प ना ही मला काय पण बोलत होती माणसं माहिती का अरे मी मॉब ना म्हणतो म्हणून मला नाव देत नाही म्हणूनच तुला म्हणलं होतं बोलू नको लग्न जमलं असतं नोकरीवाला आपण त्यांना मी काय वाईट बनवलं होतं का माझ्या लग्नाबद्दल मला मुलगी बघा म्हणत होतो आता पहिलं लग्न तुझं करावं लागलं लग्न अनुगत झालं पाहिजे तिकडे मला काय सांगू नका मग जेवतो मी माझा मी जेवण बिवण करतो आता तुम्ही बघा मी जातो माझं मी घरात